आपला डायलॉग का होता? महाराज की जय हो. गौरव जाम बोलतो, गौरव आठवण येते ती. काय झालं आईच्या का खतरनाक ऑफरोडिंग झालो. इट इज सनशाईन ऑलवेज फ्रेश. येस ब्रो. डायरेक्ट रस्ता बंद. चलो आता रिवर्स. मग 4 मिनिटं आहेत. मला वाटलं तुझे पैसे वाचले का बोल. रुकेंगे हम तो रुकेंगे, पेट्रोल पंप पे रुकेंगे, आए हो तो पेट्रोल डाल के भी जाएंगे. हे डॉगे हे झाले आमचे 2. माझा ट्रिपल चॉकलेट आणि ह्याचा डार्क चॉकलेट. बाकी यांच्या सगळं इन्शुरन्स. अरे तो हो काय मी कशाला इकडं आलो आपण. हे बघा सगळे गणपतीची तयारी, त्याच्यामुळे हे सगळे ड्रम वगैरे काढले, साफसफाई चालू आहे. आणि हे आपली तेव्हा कॉम्पिटिशन झालं ना, तेव्हा आपले सर्व प्रशिक्षक लोक होते, त्यांना सर्वांनी ट्रॉफी दिली होती. आणि इकडे आपला कोपरो लावून हेल्मेट वगैरे रेडी आहे. आता निघायचं आहे इथून. तर आता चाललोय कुठे ते चाललोय अलिबागला. आजच्या दिवशी सुरुवात झालेली आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर हॉस्पिटल जायचं आहे, तिकडे काम आहे, अजून 1-2 गोष्टी आहेत तर दाखवतो. असं सगळं आता शेड्यूल असेल, पुढचं जसं होईल तसं कंटिन्यू करू. आणि सध्या तरी हेच आहे, त्याच्यामुळे सगळं आटपलं. व्हिडिओ वगैरे अपलोडला लावली, बाकीच्या गोष्टी केल्या आणि आता इथून निघूया. आता इथून आज हिला घेऊन जाऊया. तिला कंटिन्यू चालवत होत ना. हिचा एक 3-4 दिवसातून एक राऊंड मारतो मध्ये, म्हणजे हिची पण बॅटरी चार्ज राहते. आता यंदा बघूया. यंदा ट्रिप प्लॅन तर झालेला आहे. मागच्या याला पण सांगितलं तुम्हाला कुठे चाललं होते. फक्त आता कोण कोण येतं आहे, अजून कोण येत नाही काय. मी एकटाच जाणार आहे माहीत नाही मला अजून तरी, पण प्लॅन रेडी आहे. फक्त जे कोण येईल ते तुम्हाला ट्रिपमध्ये बघायला भेटेल. आणि एकटा सोलो गेलो होतो, सोलो बघायला भेटेल. बघूया जसं होईल तसं सांगेन तुम्हाला. फोन आला मला वाटतं माणसाचा. आहे तू आहेस कुठे आता? सरकारी हॉस्पिटल सिव्हिलला आहेस ना? सिव्हिलला. हां हां चालेल, मग आलो मग तिकडे चालू. हां ह्याचाच फोन आला होता. काम झालं आहे बोलतो, म्हणजे ह्याला जायचं होतं हॉस्पिटलला, ते ओके आहे. आता डायरेक्ट बोलतो वेफल खायला. वेफल का तर ह्याच्याकडले पार्ट्या पेंडिंग होत्या. मागच्या टायमाला आलता ना तेव्हा गेलो पिझ्झा खायला. आता तर वेफल कधीपासून, म्हणजे त्याच्या गाडीचा जेव्हा पूर्ण गाडीचा याचा ॲक्सिडेंट झाला होता त्या. आता नवीन कोण असेल त्यांना माहिती नसेल, आधी जाऊन बघा आपले व्हिडिओ आहेत. कसं ॲक्सिडेंट झाला, काय केलं गाडीचं, कशी गाडी बनवली, सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये कवर केल्यात. तर नंतर त्याचा गाडी पूर्ण रेडी झाला, पण त्याचा व्हिडिओ शूट केला होता. मग बोलते तुम्हाला बोलते वेफल देईन बोलते. तर ते आता आहे, त्याच्यामुळे ते राहिलं होतं. तर तो त्याला कशी 3 दिवस सुट्टी येते, बाकी कंटिन्यू काम चालू असतं. मग तो आला आहे तर बोलला तर जाऊया तिकडे. तर पहिलं हॉस्पिटलला काम होतं मग तिकडे, पण हॉस्पिटलमध्ये काम ओके आहे. त्याच्यामुळे तर डायरेक्ट बोलतो वेफल खायला जाऊया. सो वन ऑफ फ्रायडे आहे ना, उद्या सॅटर्डे सुट्टी. आता असेल क्राऊड असेल. काल पण गेलतो ना, काल ब्लॉग शूट करत नव्हतो, पण काल संध्याकाळी अलिबाग जेव्हा आलो होतो ना, तेव्हा स्काय एवढा भारी झाला होता ना सगळीकडलाच. एक नंबर स्काय दिसत होता, म्हणजे एकदम फोटोशूटवाला लोकेशन झालं होतं प्रॉपर. एक नंबर बॅकग्राऊंड होता. बघ भरले दिसत होते खरं. मी येणार नाही, पावसाने सुरुवात केली. हल्ली विषय खोला. पाऊस गायब जो झाला होता ना, भरपूर दिवस गायब होत होता. आणि हे बघ आता सुरुवात केली, थांबायला लागेल, कारण सेफ्टी काय नाही आणलं नाही तर आपलं गोप्रो भिजणार. ते बघ पुढे जोरदार आहे पाऊस. रुकना तो पडेगा, रुकना तो पडेगा, आगे बहुत है, बहुत है यार. पेट्रोल पंप पे चलते, पेट्रोल पंप पे चलते. रुकेंगे रुकेंगे क्योंकि अरे यार बारिश भी ना. रुको जरा सब्र करो, पेट्रोल पंप पे तो पहुंचने दो मेरी जान. रुकेंगे हम तो रुकेंगे, पेट्रोल पंप पे रुकेंगे, आए हो तो पेट्रोल डाल के भी जाएंगे. हे डॉगे पावसाळे नखरे बघितले. थोडीशी झडप आली होती, पण भरलेला आहे मजबूत जेलमध्येच. भिजायला आता वैताग आता नको, पण थोडासा गारवा पण पाहिजे, कारण हीट एवढी झालं आहे ना की हिशोबाच्या पलीकडे हीट झालेली आहे. टर्नवर नेमका खड्डा पडला आहे. इकडं आहे की काय? अरे तिचा पाऊस मग दिसायला निघालो बाहेर. पावसा अरे थांब रे. बजरंग बली की जय.
चलो लिटिल सनशाइन ऑलवेज फ्रेश यस ब्रो ट्रिपचं ना ट्रिपचा प्लॅन जो आपला आहे ना ते डोक्यात बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत असं करायचं तसं करायचं हे बघायचं आहे यंदा म्हणजे जाणार होते ट्रिप होणार जास्त दिवसाची नो डाऊट कारण का तेवढे ठिकाणं आहेत आता मागच्या वेळेला आपण कोकणात गेलो तेव्हा आपलं 9 दिवसात कवर झालं तरी आपण तसं पटापट गेलो मी बोलीन माझ्याने जास्त कुठे स्टे नाही केला पण आता आहे ना आता स्टे आहेत बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा अजून पण कोणी केलं नसेल तर आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या त्याच्यामुळं काय कुठे कसं काय सगळा कंटेंट तुम्हाला एकदम प्रॉपर डिटेलमध्ये जाणार आहे फक्त एवढंच की मी सोलो चाललो आहे की मागच्यासारखा माझ्या मामाचा मुलगा जो आहे तो सोबत असणार आहे ते एक क्वेश्चन मार्क आहे कारण सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आमचं चालू आहे सध्या तरी काय करायचं काय नाही कसं होणार आहे कारण सगळं बजेट बघायला लागतो सगळ्या गोष्टी कारण सध्या काय आपल्याला काय कुठून म्हणजे जे आपण करतो आहे त्यातून काय आपल्याला इन्कम नाही आहे त्याच्यामुळं जर सगळा बजेट बघून चालावं लागतो पण असो ते काही असलं तरी तुम्हाला नवीन नवीन कंटेंट बघायला भेटणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नाही करायचं तुम्ही घरी बसायचं मस्त आपला सकाळी 9 वाजता बरोबर व्हिडिओ येतो तुमचा नाश्त्याचा टाईम असेल काही जण ऑफिसला जात असतील तिथे कुठे असाल तिथं मस्त एक चहा घ्यायचा नाश्ता करत मस्त आपला व्हिडिओ एन्जॉय करायचा बाकी तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं बाकी तुम्हाला सगळं मी फिरवतो सध्या सगळीकडे आता दहीहंडीचा माहोल आहे दहीहंडीला पण दाखवेन तुम्हाला कारण बघा 2,22,222 रुपयाचं पहिलं पारितोषिक आहे मजा येणार आहे दहीहंडीला सध्या ती चोर दहीहंडी बोलतात ना प्रॅक्टिस सेक्शनवाला तो पण झाला ना त्यावेळेला मी म्हणजे आपला नेमका करडेचा इव्हेंट होता तो चालू होतो तिकडे बिझी होतो तो पण आपण व्हिडिओ बनवला असता एक नंबर मजा येईल गोविंदाला आपल्याकडली तर होईलच पण संध्याकाळी जेव्हा इकडच्या अंड्या फुटतील ना 3 अंड्या होतील हां 3च अंड्या मला वाटते अलिबागमध्ये तर त्यावेळेला मजा येईल आणि बक्षीस पण जोरदार आहे आणि उत्सुकता पण सगळ्यांची जोरदार आहे प्रॅक्टिस जोरात चालू आहे सगळ्या पथकांची कुठं हेच सिव्हिल हॉस्पिटलला पोचलो आता हा कुठं आहे आतमध्ये नाही ना बघू सिव्हिल हॉस्पिटल को तो पोचा तर हा आहे कुठे मला फोन लावू दे तुला दिसत नाही कुठं आहेस सिव्हिल हॉस्पिटल आतमध्ये शिरलाच ना काय सरळ लास्टला आहे ये बाहेर आहे मी आता आतमध्ये नाही येत अरे मी बाहेरच आहे मग तुला आत गेला डोळ्यांचं ऑपरेशन आहे हॉस्पिटल तुला लास्टला आहे मी आता आतमध्ये चालू इथून गेटमधून हा मग सरळ आत येत सरळ आतमध्ये येऊ का हां मी काय गाडीवर डॉक्टर येणार काय आलो आता संध्याकाळी 12 फोन करतो अजून कुठं आतमध्ये आहे गाडी अजून आतमध्ये संपला इकडं काय नाही इकडं आहे इथे दिवसांनी आलो इकडं आतमध्ये हॉस्पिटल नको आणि कोणालाच नको आपल्यालाच नाही कोणालाच नको बाबा नमस्कार हो काय मी ते कशाला इकडं आलो आपण आता किती मला पण नाही आता नलवाजीला आणलं ना हा आईला आता किती वर्षांनी आलो आतमध्ये आणि संबंध नाही ना हा दुखायला लागलं तर 5-6 ते पेन उचललं तर नॉर्मल हात काय नाही मध्ये वजनामुळेच होतं तुझ्या उचललं ना कुठली नस दबली गेली मग तेच हे बघ हो अरे बंद का ओपन ना झालंय अरे तुला जस्ट मी बोलणार होतो आणि कसा काय विषय 5 मिनिटात कॉल करू तुला फोन लावू द्या ना आईला बंद बंद अरे बंद ना सर रे लेट झाला असं उशिरा उघडत असतील टाईम ना झाला आहे 10:52 झाले आहेत
11 वाजता चालू होईल. मग 4 मिनिटं आहेत. काय करायचं? मला वाटलं तुझे पैसे वाचले का बोल. आता काय झालं 11ला ओपन होता, अजून 4-5 मिनटं आहेत ओपन व्हायला. याला बोललो चल बोल कुठे राऊंड मारून येऊ. हो तो पण थांबत नाही. इकडं फिरू, तुला पाणी हवं आहे ना, पाणी घेऊ. हां चांगले भेटतात. हा इथं पण आहे. थांब गाडी बघू दे, आता घोडा धावायचे. जाऊ दे दादा, घाईवर आहे तो. कुठला तिथं मस्त आहे काय? पहिलं पण पिल्ले पहिलं पण भरपूर वेळा पिल्लेला आहे. चलो जरा कोल्ड्रिंक सरबत म्हणजे हे सगळं त्यासाठी आलो होतो. कालायला खड्डा घेतला, जे हवं होतं ते पिऊन झालं. आता बोललो जाऊया उफल खाली, एक जरा राऊंड मारू अजून मोठा आणि मग जाऊया. हां चल हिराकोडी तेच बोलतोय. हां ना ते तो प्रॉपर शूट करा, फुटेज भेटले ना का टेन्शन येत नाही. आपण शब्द पण शिकले थोडेफार सरळ केले ना. हां ते केले. मस्त झालं. ते कसं होतं तसा व्हिडिओ आपला पहिलाच आहे ना, त्याच्यामुळे ते पूर्ण क्लिअर करायला प्रॉब्लेम होतो रे. आज एकदा सवय झाली, 1-2 व्हिडिओ बनवले ना का मग ते त्याच्यात बसेल, पूर्ण जम बसेल. रेटिंग करावं लागेल. Never really know what's going on. बाकी यांच्या सगळं पण इन्शुरन्सचे. अरे तो के अरे हो तो डायरेक्ट गुतला. आला तो डायरेक्ट गुतला तो. हे कॉलेज सुटलं जाम गर्दी होती इकडे. हे कॉलेज सुटलाही गर्दी जाम होते बोललो. जेवढा मागत असतो तो घे, सर्वात मागत तर मग विचार कुठला आहे त्यातलं बघ. सगळ्यात मागात पैसे आत येणार आहे. बल पिठला आहे आपलं चॉकलेटच घे. चॉकलेट कोणता? डबल चॉकलेट घे. कुठं डबल चॉकलेट? आप केस ओढली हा घे. ट्रिपल चॉकलेट. हा तुला घे कुठला हवा? चॉकलेट फ्लेवर. And I'm the only one who speaks. It's all the things you never show. There are the things I want to know. मेन आजच्या दिवसातलं आहे ना हे महत्वाचं काम होतं. तिथे कधीपासून चाललेलं ते त्याला आज त्याचा मुद्दा लागलाय. स्वतःहूनच बघा परत मला परवाच्या दिवशी फोन केला, ये बोलते आपण जाऊया. ठीक आहे, स्वतः मुद्दा लागलं तर जाऊया. तर आता इथे हे करतोय. नंतर आता आज शुक्रवार 3 दिवस झाले जायचो, पण फक्त जरा गाडी येतोय माझ्यासोबत. आला तर मी सोडतोय, नाहीतर मग बघूया कसं होतं. आपला डायलॉग का होता? महाराज की जय हो. गौरव जाम बोलतोय. गौरव आठवण येते संदेशाला आया हूँ. ह्याचा गणपती झाला. गणपतीचं काम तयारी झाली काय? कलर झाला का? कलर झाला. 2 भिंत झाल्या, एकाला पुट्टी मारायची. पप्पा इकडे मारला तर माझ्या माझी परत पुढल्या आता तू कधी येणार रेस? परत पुढल्या 3 दिवसांनी 4 दिवसाचा बरोबर परत 3 दिवस घाल करत. आता शनिवार उद्या शनिवारी जाईल. हे झाले आमचे 2. माझा ट्रिपल चॉकलेट आणि ह्याचा डार्क चॉकलेट. खायला सुरुवात पण केली. त्याला बोललो अजून एक घे, अजून एक घे. जाऊ दे, चल होऊन जाऊ दे खर्च. एवढा शेक तू नाही एक घेऊन टाक. जरा आम्ही पण खातो आणि मग तुम्हाला भेटतो जरा. तर हे आता खायचं ना म्हणजे दाढी रंगते सगळी, त्याच्यामुळे विषय तिकडे फोल होतो. सुरुवात झाली. बेकार काम काही करत आहे ना, अवतार होतो समजा. पोटपूजा झाली. कारण ही अशी गोष्ट आहे ना,
एक खाल्लं की एवढी इच्छा होते की अजून 2-3 तरी खाल्ले असतं. आम्ही दोघंजणं बसलो तरी 1000 रुपयाचं बिल सर्च करू. पण ठीक आहे, आता सध्या इच्छेनं मारतो कारण आता छोट्याशा थोडक्यात मजा, त्याच्यामुळे हे झालं आहे. येऊ परत खायला, कारण हे काही पळून जाणार नाही, ते पण इथंच आहे. जर आता पहिलं चाललो घरी. आता हा येतोय माझ्यासोबत काय माहीत नाही मला, त्याला मामीला फोन कर बघ कसं काय. आता बंद. चलो आता रिवर्स. आले आले. इथून पण आहे रोड, पण रोड चांगला पाऊस नसेल चांगला असेल. तुला माहिती आहे ना, तू विसरलो मी. हा पहिला रस्ता होता, आपण ते शेतातून जायचो ना. ही घरं, हां ही घरं झाली नव्हती तेव्हा. मग ते सांगतंय काय इथून ना पुढून नाही, पुढून हा ना पहिले आपण इथून यात्रेत यायचो ना लहान होते तेव्हा. पण आता हे पण आता एकूणचा काया पलटच झाला हो. कसले बंगले झाले ते बघ, वाटतच नाही. अरे हो रे, फॉर्च्यून 7 इकडून असेल ना या गल्ली. टाईम असं होतं ना की इथं हे काय नव्हतं, म्हणजे लहान तेव्हा इथून यात्रेला यायचो ह्या रोडने, आणि आता हे सगळं पॅक झालं आहे. कसले बंगले आणि बिल्डिंग सगळ्याच गोष्टी. अरे संपलं मला वाटतं, काही नाही आहे. काय आहे हाय नाही का? कुठला टर्न आहे दाखव. हा कुठं जातंय काय? आईच्या काय खतरनाक ऑपरेटिंग झालो. हा सावकाश घेऊ दे. हो तर चांगला रोड नव्हता हा रोड, आणि हा बांधावरचा आहे, बांधावरचा रस्ता. हा चांगला होता माहितीये का? आता नाही. हो हो हो. हा इथून चांगलं बरं. हो मग तेच बोलतोय काय, इकडे खेळायचो मग ते सांगताय ना. आता आता काय झालंय बघ रोडचं. निघालं तर उद्या सकाळी जाणार आहे, त्याच्यामुळे हे काय प्रश्न नाही तर मग त्याला घेतला असताना इथून रिव्हर्सला सोडला असं समजा. ते झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जे वफल खायला आलो होतो ते काम झालं. हॉस्पिटलचं त्यांनी आधीच केलं होतं, आणि आता राजाला फक्त बिल भरायचं आहे. जाताना बिल भरतो आणि चाललोय घरी. आणि घरी पण सगळे आहे ना गडबडच आहे, धावपळ आहे सगळी, म्हणजे गणपतीचीच सगळ्यांच्याच घरी आपल्याकडे. त्याच्यामुळं ते सगळं आहे. आज ट्रिपला असल्यावर मस्त नाही, रोज नवीन 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 ठिकाणं आपल्याला पण बघायला मजा येते ना. एक ठिकाण 4 वेळा बघण्यापेक्षा नवीन ठिकाण बघायला कशी एनर्जी येते. आपल्याला काय माहिती नसतं रस्ते कसे आहेत, सगळ्या गोष्टी कशा आहेत, आणि त्या सगळ्या नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला मला तरी मजा येते. माझं असं मत आहे, जितकं फिरता येईल तितकं फिरून घ्या. म्हणजे असं नाही की कामधंदे सोडून नुसतं फिरा. मी सांगेन काम पण पाहिजे, सगळ्या गोष्टी हव्यात, पण फिरणं पण हवं आहे. जगात बरंचसं काय काय आहे, सगळं बघायचं आहे हळूहळू. एकदाच तर सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही. आता वर्षातून एक ट्रिप होते, भविष्यात अजून चांगले दिवस आले तर वर्षातून करू 2-3 ट्रिप, भारी भारी लोकेशन तुमच्यासाठी. कारण कसं बाहेर गेलो ना का, बाहेर मस्त सगळं बघत बघत रोज नवीन कंटेंट, मजा येते. करून झालं म्हणजे जे काम होतं तेवढे सगळं ऑल डन आजचं. आता घरी गेल्यावर कामाला लागायचं आहे. घरातलं काय चालू असेल त्याला, कारण का भांडी वगैरे सगळी घासलं तर भांडी तर आपण ना घासणार, भांडी घासतील, पण बाकी साफसफाई आहे त्याला तर मदत करूया. मेन माझ्याकडे कसं काम असतं, बाकी सगळेजण सगळे कामं वाटून घेतात. माझ्याकडे फक्त लायटिंगचं डेकोरेशनचं ते काम माझ्या सेक्शनमध्ये असतं, त्याच्यामुळे ते मी करतो. असा विषय आहे. आता तोरणं पण बघू दे किती आहेत. थोडासा वेगळा प्लॅन केला आहे मी. असे तोरणं टाकूया रनिंगमध्ये, थोडी एकदम मजा वाटते बघायला. तर ते तोरणांचा काउंट करतो किती आहेत किती येतात, आणि त्याच्यानुसार काय आणायला लागतात ते बघूया आता जाऊन. अजून बँकेत गर्दी पॉवरफुल आहे. तिने ओळखलं नाही त्या सिद्धीने. गेले गेले गेले
Serigala Boris. Bora! Fechou aqui!